अभिवादन करून उपस्थित उपासक उपासिका व साकेत बुद्धविहार ह्या चॅनलला बघणारे महाराष्ट्रातील सर्व उपासक उपासिका, आपण क्रांती आणि प्रतिक्रांती हा वर्षावासामध्ये ग्रंथ वाचन व श्रवण करत आहोत. मला 2 फोन काल परत आले आणि त्यांनी सांगितलं की वर्षावासामध्ये आम्ही एवढे वर्षावास अनुभवले, पण शक्यतोवर तर बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न लावल्यास तर जातक कथा, लावल्यास तर धम्मपद असे ग्रंथ वर्षावासामध्ये वाचल्या जातात. पण क्रांती आणि प्रतिक्रांती हे आम्ही पहिल्याच वेळेस बघितलं आणि प्रतिक्रिया चांगल्या होत्या की खरं हा ग्रंथ अगोदर वाचायला पाहिजे, नंतर मग बुद्ध आणि त्याचा धम्म वाचायला पाहिजे. कारण बाबासाहेबांनी ते सांगितलं होतं. त्या 2 प्रतिक्रिया होत्या त्याच्या. कारण बाबासाहेबांचे प्रत्येक ग्रंथ हे संशोधनात्मक आहे आणि म्हणून ते मनोरंजनात्मक नाही होत. बुद्ध आणि त्याचा धम्मही तुम्ही वाचायला गेले तर मनोरंजनात्मक. मिलिंद प्रश्न एखाद्या वेळेस तुम्हाला मनोरंजनात्मक वाटतो, कारण तो बुद्धाचा आहे. बाबासाहेबांचं लिटरेचर हे इथून जातं, पण इथं जेव्हा आत जातं तेव्हा मात्र बरेचसे आपल्यात बदल होतात. आणि म्हणून हा ग्रंथ वाचत असताना मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की आपण हा टप्प्याटप्प्याने लक्षात घ्यायचा की बाबासाहेबांनी सुरुवात कशी केलेली आहे. की यांचं जे लिटरेचर घेतलं ते बाबासाहेबांनी त्याचा कालावधी ठरवला की हे कुठल्या काळामध्ये लिहिल्या गेलं. आणि जेव्हा आपल्याला काळ कळतो मग तेव्हा तुम्हाला बुद्ध कळतो. कारण राम आणि बुद्ध याच्यातली तुलना करताना आता तुमच्याही डोक्यात काय असेल की राम पहिला झालाय. जवळजवळ सगळ्याच्या डोक्यात हीच कल्पना असते की राम पहिला झाला, कृष्ण पहिला झाला. कारण काय झालं की आपल्या बापदाद्याच्या डोक्यात तेच होतं, मग शेवटी आपल्यात कुठून येणार आहे, त्यांच्यापासून तेच येणार ना. बाबासाहेबाला तेच तुमच्यातलं घालवायचं होतं की नाही रे बाबा, राम अगोदर नाही, अगोदर बुद्ध आहे. आणि मग बुद्धापासून कुठलंही शिकवण जर कोणापासून आपण शिकतो तर शक्यतोवर गुरुजी मोठाच असतो ना. असं झालं का 8वा वर्ग शिकलेला गुरुजी MA ला शिकवतो असं तर नाही झालं ना कधी. म्हणून बुद्ध हा विश्वगुरूच आहे. बुद्धाशिवाय दुसरं कुणी विश्वगुरू झालं नाही. त्यांनी गुरुपौर्णिमा ही व्यासावरती नेली. तुमच्या लक्षात असेल, आषाढी पौर्णिमा मागे झाली की नाही, त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. ऍक्च्युली गुरुपौर्णिमा कोणामुळे झाली ती की आषाढ पौर्णिमेला पहिलं प्रवचन भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्षूला दिलं आणि तिथे ते गुरु झाले. आणि मग त्याच्या गुरुपणाची व्याख्या तर खूप मोठी होत गेली, एवढी विधायक होत गेली की जवळजवळ 14 युनिव्हर्सिटी निर्माण झाल्या होत्या इथे बौद्धाच्या, आणि त्याही जागतिक लेवलच्या. आपल्या मराठवाडा युनिव्हर्सिटी सारख्या होत्या का, जागतिक लेवलच्या. जगातली लोक तिथं शिकायला यायची. आणि म्हणून हे ग्रंथ समजत असताना बाबासाहेबांचे ग्रंथ संशोधनात्मक आहे आणि बाबासाहेबाला ते सिद्ध करायचं होतं. आणि तेही पुराव्यानिशी की तुम्हाला कुठलंही असं ठोकून दिलंय असा काही प्रकार नाही. राम हा त्यांच्या आस्थेचा विषय. पुरावा सापडतो का? तुमच्या माहिती करता सांगतो, राम मंदिराचं उत्खनन जेव्हा झालं, रामाचे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीयेत. आर्काईव्हमध्ये सापडले ते भगवान बुद्धाचेच पुरावे सापडले. परंतु कोर्टाचा निर्णय तुम्हाला माहिती आहे का, कोर्टाचा निर्णय कसा आलेला आहे. आता जर तुम्ही गुगलवर जा आणि राम मंदिर जजमेंट एवढं टाईप करा, पूर्ण जजमेंट येतं तुम्हाला गुगलवरती. आणि त्याच्यावर कुठल्याही जजच्या सह्या नाहीये. जज लोकांनी सह्याच नाही केलेल्या. निकाल तर दिलाय पण सह्या केल्यात का नाही. आणि जजचा पहिलाच पॅरेग्राफ दिलेला आहे की असं एक घटनेमध्ये कलम आहे की त्या कलमानुसार जज कुठलाही निर्णय देऊ शकतो, त्याला चॅलेंज करता येत नाही. त्या नियमाचा आधार घेऊन तो जजमेंट दिलेला आहे. कारण कशाचा की हा आस्थेचा प्रश्न आहे, पुराव्याचा प्रश्न तिथे नाही आलेला. कारण रामाचा कुठलाही पुरावा सापडत नाही. तसं बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचा पुरावा जमिनीत कुठेही खोदत गेले तर तुम्हाला बुद्धच मिळतात. बुद्धाच्या व्यतिरिक्त भेटले तर जैन भेटतात. म्हणून याच्या व्यतिरिक्त काही भेटत नाही. आणि म्हणून बाबासाहेबाचा हा ग्रंथ समजून घेताना आपण तो संशोधनात्मक आहे या दृष्टीने शोधला पाहिजे. आता आपण काय केलं याच्यातलं की पहिलं आपण काय बघितलं की गीता कधी लिहिलेली आहे, बलादित्याच्या 400 नंतर. त्याच्यानंतर वेदांत बघितला आपण काल. वेदांत बाबासाहेबांनी कुठपर्यंत दिलंय, 5 त्यांच्यावाले जे आचार्य दिले ते 5 आचार्य 14व्या शतकापर्यंत ते वेदांत लिहितच होते. म्हणून त्यांनी सांगितलं की वेद हे असे
बुद्धाच्या पूर्वीचे आहेत का? वेदांत हे बुद्धाच्या पूर्वीचे नाही. आज आपण बघणार आहोत महाभारत. कारण महाभारत जवळजवळ सगळ्यांनीच पाहिलं असेल, मालिका बिलिका सगळ्या पाहिल्या असेल. मालिका बनवली, B.R. चोपडानी बनवली ना, तेवढी काही खरी नाही. ऍक्च्युली वाल्मिकी रामायणात महाभारत, याच्यात व्यासाचं रामायण वेगळं आहे, महाभारत वेगळं आहे. महाभारताची कथा तुम्हाला बाबासाहेबांनी पिरियड लिहायचा आहे, पण जोपर्यंत तुम्हाला महाभारताची कथा खरी कळणार नाही तोपर्यंत त्याची पिरियडची तुमच्या डोक्यात जाणार नाही. म्हणजे नेमकं महाभारत काय आहे? तुम्ही सगळे शिकले सवरलेली लोक आहात. तुम्ही काही नाही वाचलं असेल तर ययाती नावाची कादंबरी जवळजवळ तुमच्यातल्या बऱ्याचशा लोकांनी वाचली असेल. म्हणजे ते महाभारत त्यांनी एवढ्या मागे नेलेलं आहे की विचारूच नका. महाभारताचा कारण बाबासाहेब इथे लिहितात की महाभारत हे कधी निर्माण झालं, त्याचा काळ काय असेल. तर मग आपण काळ ठरवताना काय करतो? साधारणतः जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या भारताची पहिली मतदार यादी बनवताना कशी बनवल्या गेली कोणाला माहिती आहे का? जेव्हा मतदार यादी बनवायची तर मतदार यादीमध्ये त्यावेळेस 21 वर्षाचं वय होतं. मतदार करायला कोणाला किती वर्षाचं वय लागत होतं? 21 वर्षाचं. मग 21 वर्षाचं वय ठरवायचं कसं? कारण जन्मतारखाच कोणाला माहिती नव्हत्या. कारण जन्मतारखा म्हणून मी सांगितलं की अर्धा महाराष्ट्र 30 जूनला जन्माला आलेला आहे. जर तुम्ही तारखा बघितल्या ना की ज्याची तारीख 30 जून आहे, 1960 किंवा 62च्या अगोदरची गोष्ट सांगतो तुम्हाला. 47ला मिळालं, पण 60 पर्यंत ज्याची जन्मतारीख 30 जून आहे किंवा 1 जुलै आहे त्यानं समजायचं ही नकली आहे, खरी नाही. कारण पोरग शाळेत घेऊन गेलं की मास्तर कानाला हात लावायला सांगायचा, कानाला हात पोरावला की 30 जून जन्मतारीख, म्हणजे तारीख आणि महिना फिक्स झाला, पाठीमागं जात होते. मग किती आज जर आणला तर मग पाठीमागं 6 वर्ष जायचं, ते त्याचं जन्मवर्ष. सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्या जन्माचा काळही अशा ठरवला गेला की जो चुकीचा होता. कारण पुरावा कुठे सापडत नव्हता. जन्माची तारीख तर आली, पण जेव्हा मतदार यादी बनवायची त्यावेळेस बाबासाहेब त्या कमिटीचे सदस्य होते. पंडित जवाहरलाल नेहरू त्या कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुढे प्रश्न पडला की कशी बनवायची यादी. बाबासाहेब तुम्ही घटनेत तर लिहिला, अधिकार तर दिला की ज्याचं वय 21 वर्षाचं आहे त्याला मतदानाचा अधिकार. बघा डोक्यात कशी क्रांती आहे, ती प्रतिक्रांती येते. बिहारचं प्रकरण चालू आहे आता, मतदार याद्याचा घोळ. कारण ह्या मधल्या लाईनी आपल्याला वाचता आल्या पाहिजे. तुमच्या अधिकार प्रतिक्रांती कशी सुरू आहे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, ही क्रांती होती. कारण त्या टाटाच्या मताचीही किंमत एक होती आणि तुमच्याही मताची किंमत एक आहे. आता त्यांनी वेगळ्या प्रकारे करतात. सांगण्याचा उद्देश कसा आहे की काळ कसा ठरवला जातो. तर त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब त्या कमिटीमध्ये होते. बाबासाहेबाला विचारलं, बाबासाहेब म्हणे काही कठीण नाही. जेव्हा आपला आता काय होतं तुमच्यावर मतदार यादी बनवताना लोक येतात ना घरी विचारायला. आता घरी विचारायला आलं तर साधारणतः तुम्ही शाळेचा दाखला दाखवता त्याची जन्मतारीख म्हणून. बाबासाहेबांनी त्यावेळेस पर्टिक्युलरली त्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की सुरुवातीला त्यांनी काय बघायचं की तो मुलगा कसा दिसतो, उंचीने अंगाकाठीने कसा दिसतो, पहिला त्यांनी अंदाज बांधायचा की हा 21 वर्षापर्यंतचा आहे. मग त्याच्या आईला विचारायचं, जर आई जिवंत असेल तर तिला विचारायचा हा कधी जन्माला आला. मग ती आई सांगते की त्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि नदीला मोठा महापूर आला होता आणि त्या महापुरात ह्या गावातल्या 5 म्हशी वाहून गेल्या होत्या. कारण ही आपत्ती विसर्जनाची इंग्रजाकडे नोंद असायची. म्हणजे ते कुठल्या वर्षी आपत्ती आली होती त्या वर्षी त्याचा जन्म झाला होता, हा त्याचा पुरावा. अशा मतदार याद्या बनल्या. बाबासाहेब तसंच सांगतात की कुठल्याही लिटरेचरचा किंवा कुठल्या याचा जेव्हा अशोकाचा स्तंभ सापडला कनिंगमला तर त्याच्यावर काय लिहिलं ते कोणालाच वाचता येत नव्हतं. मग त्यांनी इथल्या ब्राह्मणाला विचारलं, शिकलेले ब्राह्मणच होते ना, तुमच्या बापाला काही लिहिता नव्हतं येत. ब्राह्मणाला विचारलं हे काय आहे, तर तो म्हणे भीमाची गदा आहे. ब्राह्मणाने काय सांगितलं होतं त्यांना, ही भीमाची गदा आहे. आजही तुम्ही जर वेळ अजून ठ्याला गेले, नाशिकला जर गेले, ज्याला त्रिरश्मी लेणी म्हणतात, पण ते काय म्हणतात त्याला पांडव लेणी म्हणतात. भीमाने एका रात्रीत बनवली. म्हणजे मिथक बनवायला ते परफेक्ट असतात. म्हणून हा काळ ठरवताना जेव्हा कनिंगमला ते माहिती झालं, जेव्हा ती वाचल्या गेली, तेव्हा त्यांना कळलं की ही सम्राट अशोकाने लिहिलेली शिलालेख आहे. काळ कसा ठरवला गेला,
मग काळ ठरवण्याचेही तंत्र विकसित झालं आणि त्याच्यानुसार आजही तुम्हाला आता कुठलाही दगड सापडो किंवा मातीचं भांड सापडो त्याचा काळ ठरवला जातो. म्हणून मोहनजोदडो आणि हडप्पा या शहराचा काळ ठरवला गेला की इसवी सन पूर्व हे 3.5 ते 3,000 वर्षापूर्वीचा असायला पाहिजे. राखी गडी सापडलेली आता तिचा तर काळ 7,000 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे असा काळ ठरवला जात होता, त्याला पुरावे होते. आणि म्हणून बाबासाहेब लिहिताना लिहितात की महाभारत नेमकं कधी लिहिल्या गेलं. बाबासाहेब घडले हे कधीच म्हणत नाही. बाबासाहेब या वाङ्मयाला ग्रंथ, त्यांचे ग्रंथही म्हणत नाही. बाबासाहेब काय म्हणतात त्याला? वाङ्मय. आणि हे वाङ्मय कशा करता लिहिल्या गेलं? तर बुद्धाच्या खऱ्या क्रांतीला प्रतिक्रांतीची जोड देण्याकरता. आणि मग हे वाङ्मय कधी लिहिल्या गेलं तर ते याच्यावर करतात. आपण बघू आता महाभारताचं त्यांनी काय पुरावे दिलेले आहेत. महाभारताच्या लेखनाची तारीख निश्चित करणे हे त्याहून अधिक अवघड आहे. त्याचा कालावधी निश्चित करण्याचे फक्त प्रयत्न झालेले आहेत. महाभारताच्या 3 आवृत्त्या असून प्रत्येकाचा संपादक, विषय व मथळा यात बदल आहे. त्याच्या मूळ स्वरूपात जय म्हणून ते ओळखले जात होते. या मूळ नावाचा उल्लेख 3ऱ्या आवृत्तीतही प्रारंभी व शेवटी आलेला आहे. जय नावाने ओळखल्या जाणाऱ्या मूळ आवृत्तीचे लिखाण व्यासाने केले होते. 2री आवृत्ती भरत म्हणून ओळखण्यात येऊ लागली. 2ऱ्या आवृत्तीचे संपादन वैशंपायन यांनी केले आहे. वैशंपायन यांची आवृत्ती केवळ भारताची 2री आवृत्ती नव्हती. वैशंपायन यांच्याखेरीज सुमन, जैमिनी, पहिला आणि शुक हे 4 व्यासाचे शिष्य होते. त्या सर्वांनी व्यासाच्या पासून ज्ञान संपादन केलेले होते. त्यापैकी प्रत्येकाने स्वतंत्र आवृत्तीची निर्मिती केली. अशा प्रकारे भारतच्या आणखी 4 आवृत्त्या होत्या. वैशंपायन यांनी पुनर्लेखन करून स्वतःच्या शब्दात मांडले. 3री आवृत्ती सौतीची आहे. त्यांनी वैशंपायन यांच्या भारतमधील श्लोकाची फेररचना केली. सौतूने लिहिलेल्या श्लोकाला साहजिकपणे महाभारत हे नाव पडले. बाबासाहेब लिहितात की महाभारत लिहिण्याची किती लोकांनी लिहिलंय तर जवळजवळ 5 ते 6 लोकांनी. कारण याच्यामध्ये पहिला जो ग्रंथ लिहिला गेला त्याला जय म्हणत होते. आजही तुम्हाला माहिती नसेल, बहुतेक तुम्हाला तुमच्या पिढीला माहिती आहे की नाही माहिती, पण खेडेगावामध्ये पांडव प्रताप नावाची पोथी लागायची. गावातला जर एखादा श्रीमंत माणूस असला की त्या गावामध्ये पांडव प्रताप नावाची पोथी म्हणायची त्याला. ती पोथी श्रावण महिन्यात त्यांच्या वर्षावासाला त्यांनी काय दिलंय अल्टरनेटिव्ह, श्रावण महिना. श्रावण महिना पाळायचा. श्रावण महिन्यात सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्या महिन्यामध्ये ते पोथी लावायचे आणि पोथीमध्ये पांडव प्रताप नावाचा ग्रंथ लावायचा. फेमस होता. आजही त्यांच्याकडे पोथ्या किंवा सप्ताह जर होडले तर त्यात काय होतं, आता त्यांना लावायचं तर भगवद्गीता लावतात किंवा भगवत सप्ताह लावतात किंवा कीर्तन लावतात, ह्या गोष्टी लावतात. तसं हा ग्रंथाचं पहिलं नाव होतं जय. आणि जय नावाचा ग्रंथ फक्त व्यासाने लिहिला होता. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की याची आख्यायिका भरपूर आहे. आख्यायिका या ग्रंथात नाही, पण जर तुम्ही वेगळ्या आंध्र प्रदेशात गेले तर वेगळी आख्यायिका आहे, राजस्थानमध्ये गेलं तर वेगळी आख्यायिका, बंगालमध्ये गेलं तर वेगळ्या. म्हणजे ह्या आख्यायिका मिळून हा ग्रंथ बनलेला आहे. हा ग्रंथ कोणी एकट्याने लिहिलेला आहे. पण याची एक आख्यायिका मी त्या दिवशी जसं सांगितलं की व्यासाला हे ग्रंथ लिहायची का गरज पडली, म्हणतात की जेव्हा पांडव आणि कौरवांचं युद्ध होणार होतं, कृष्णाने मध्यस्थी केली पण मध्यस्थीला त्याच्या फळ आलं नाही. तेव्हा तिथे व्यास येतो आणि मग व्यास त्या संजयाला दिव्य दृष्टी देतो की तुमच्या पोराचं होणारं युद्ध तुला बघायला भेटेल, कारण हा आंधळा असतो ना. आणि मग तिथे तो विचार करतो की ह्या झालेल्या युद्धाचं वर्णन पुढच्या पिढीला ऐकण्यात येण्याकरता हे कुठेतरी आपण लिखित केलं पाहिजे. आता याच्यावर एक PhDचा विषय, लिखित केलं पाहिजे. म्हणजे लिखण्याची कला कधी आली? लिहिण्याची कला खूप अशोकाच्या नंतरची, अशोकाच्या वेळची आहे ना. मग जर समजा अशोकाच्या वेळची आहे, व्यास लिहायला सांगतो गणपतीला, तर मग तो अशोकाच्या पिरियड मध्ये असायला पाहिजे. आता अशोकाच्या पिरियड मध्ये बाळासाहेब ठाकरेचे वडील आहे प्रबोधनकार ठाकरे, त्यांनी एक खूप सुंदर ग्रंथ लिहिला आहे, देवळाचे धर्म आणि धर्माची देवळे. छोटासा ग्रंथ आहे, वाचा कधीतरी तुम्ही. एवढा सुंदर लिहिलाय त्यांनी की ते लिहितात की गणपती म्हणजे काय. गण म्हणजे जनता आणि त्याचा पती म्हणजे मालक, म्हणजे त्या गणाचा मालक म्हणजे राजा म्हणजे
गणपती. आणि म्हणून आजही गणपती बसल्यानंतर कशी घोषणा दिली जाते? गणपती बाप्पा मौर्य. मौर्य म्हणजे कोण? सम्राट अशोकाचं मौर्य घराणं, त्याला गणपती म्हणत होते. तो गणाचा पती होता. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय, कारण त्यांनी चॅलेंज केलं होतं सगळ्या ब्राह्मणाला, शंकराचार्याला, की असा तुमचा एकतरी ग्रंथ दाखवा की त्याच्यात गणपती बाप्पा मौर्य म्हटलेलं आहे. कारण ही चालत आलेली रूढी. गणपती कोणाला म्हणत होते? तर त्या गणाचा पती, ज्या गणाचा पती होते म्हणजे सम्राट अशोकाला, म्हणून ते गणपती बाप्पा मौर्य. गणपती हा कुठलाही देव नाही. ही आख्यायिका, ही दंतकथा लिहिताना व्यासाने त्या गणपतीला कशाने लिहायला सांगितलं? आपल्या एका दाताने. एक दात तोडला आणि गणपती लिहायला बसला. व्यासाचा जय नावाचा ग्रंथ व्यासाने लिहिला. आता हेही कुठे पुरावा सापडतो का? दंतकथा आहे त्या. दंतकथा जशी आहे की आपण लहानपणी, तुम्ही ऐकल्यात की नाही, पण आम्हाला आमच्या आई वडील लहानपणी गोष्टी सांगायचे. एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या, एक होती आवडती आणि एक होती नावडती. ह्या कथा असायच्या आणि त्याच्यामध्ये लेकरू झोपी जायचं. मनोरंजनाकरता असणारी कथा, त्या दंतकथेचं यांचे ग्रंथ निर्माण झाले. आणि म्हणून राक्षस, दानव ह्या ज्या परिकल्पनेतल्या गोष्टी आहेत त्या रूढ होत गेल्या. आणि त्याच प्रकारचं हे महाभारत आहे. याचा काळ जर ठरवत असेल तर बाबासाहेब म्हणतात की आपल्याला त्या आवृत्त्या शोधल्या पाहिजे ना, मग की नेमक्या कुणी कुणी काय काय लिहिलं. तर बाबासाहेब शोधत शोधत जातात तर त्यांना पहिला जय नावाचा ग्रंथ सापडतो. ह्या जय नावाचा लेखक कोण आहे? व्यास. ज्याच्या नावावर, ज्याला गुरु. सगळंच काय झालं की यांना दुसरा कोणी सापडलाच नाही. हा ग्रंथ कोणाच्या नावावर खपवायचा? व्यास. महाभारत कोणी लिहिलं? व्यास. 18 पुराणं कोणी लिहिली? व्यास. उपनिषद कोणी लिहिली? व्यास. व्यासा व्यतिरिक्त यांना कुणीही सापडला नाही. काल्पनिक पात्रामध्ये यांनी व्यास घुसळून दिला. कारण त्यांना माहित होतं की हल्लीच्या, आता तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो की ह्या साकेत बुद्ध विहारामध्ये जर एखादी अशी कृती झाली आणि ती जर आपण सांगितलं की आम्ही केली, अर्धे लोक म्हणतात यांनी केली का, जाऊ द्या, काय याच्यात राम नसेल. पण तीच जर तुम्ही सांगितले की नाही रामदास आठवले किंवा प्रकाश आंबेडकरांनी केली, तर साकेत नगरातले जवळजवळ सगळी लोक बघायला येतात. म्हणजे कोणाच्या नावावर काय खपवायचं हे ब्राह्मणाला पक्क माहिती होतं. आणि म्हणून ब्राह्मणांनी स्वतःचा कधीही पुढाकार घेतला नाही. ब्राह्मणामधला फक्त एकच अवतार आहे परशुराम. बाकी सगळे अवतार पहिले तर डुकर केले त्यांनी. पहिला अवतार मत्स्य अवतार आहे, माशीला अवतार बनवलं. दुसरा वराह अवतार, डुक्कर, त्याला अवतार बनवलं. नंतर वामन म्हणजे कोण? बटू एवढूसा, त्याला बनवलं. कुर्मा म्हणजे कासवाला अवतार बनवलं. पहिले तर प्राणी अवतार बनवले. त्याच्यानंतर मग त्यांना लक्षात आलं की बहुजनाला उल्लू बनवायचं, तर मग रामन कृष्ण बनवलं. कारण ते बहुजनातले पात्र. कारण आजही बघा, रामाचं नाव घेतलं की आमचा कुंभार, संभार सगळेजण, आता तुमची ती हे चालू आहे, काय म्हणतात ते, त्याच्यात कावड यात्रा. कावड यात्रेचा अर्थ काय? की श्रावण महिन्यातल्या सोमवारी त्या महादेवाच्या पिंडीवर गंगेचं पाणी आणून टाकलं की त्यांचा अभिषेक होतो. आता परवा मी बघितलं की ती कावड यात्रेवरती निळा झेंडा लावून जयभीम लावून कावड घेऊन जात आहे. आता बाबासाहेब असते तर नसतं का बुटाने मारलं सगळ्यांना? अरे बाबा, मी माझे 4 लेकरं तुमच्या पायी गमावले रे, आणि आता तुम्ही जयभीम लावून कावड यात्रा घेऊन चालला. विनोदाचा विषय नाही, पण किती प्रतिक्रांतीचा. म्हणजे आपल्यात अजून काही चाललं नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की तुम्ही पहिला आयडॉल हा हे पाहिलं होतं तुम्ही? गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये पहिला आयडॉल आला होता, सावंत नावाचा पोरगा होता, महाराष्ट्राचा होता तो. आणि तुमच्या माहिती करता सांगतो तो बौद्धाचा होता. पण जेव्हा त्याला पारितोषिक मिळालं तर तो कुठे गेला होता माहिती होतं तुम्हाला? सिद्धिविनायकाला गेला होता. त्यांनी मग मला हे करून दिलं. मग त्यावेळेस आम्ही ग्रस्त जीवनात मुंबईलाच होतो. त्याला बोलून आम्ही त्याचा खूप चांगला सत्कार केला होता की तुला बाबासाहेबांनी कसं. अशा 2 माणसाचा सत्कार आम्ही केलेला आहे. एक तुम्ही जर पाहत असाल, हवा येऊ द्या मधला कार्यक्रम आहे की नाही, भालचंद्र, त्याला तुम्ही काय म्हणता, तो कॉमेडियन आहे. त्याच्या घरी गणपती बसवला होता, बौद्धिस्ट आहे तो, पण त्याच्या घरी गणपती बसवला. म्हणजे प्रतिक्रांतीची बीज आपल्यातली ती तशीच रुजलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबाला हे ग्रंथ लिहावा लागले. का जातं आपल्या डोक्यामध्ये की आजही नाही म्हटलं तर तुम्हाला काय वाटतंय
की ते खरोखरचे देव आहेत. बाबासाहेबांना त्याच्याकरता हे ग्रंथ लिहावा लागले की खरोखरचे देव नाहीये, ते कधी निर्माण केल्या गेलं, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्माला काउंटर करण्याकरता. आणि म्हणून इथे लिहितात की पहिला जय नावाचा ग्रंथ कुणी लिहिलाय? व्यासाने लिहिला. त्याच्यानंतर त्याला भारत कुणी ऍड केला? तर वैश्यपायन नावाचा त्याचा शिष्य आहे, त्याने त्याला ऍड केलेला आहे. त्याच्यानंतरचे 4 सांगतात, ते सुमित आहे, जैमिनी आहे आणि पहिला आणि सौती हा शेवटचा आहे. आणि हे सगळं आतापर्यंत लिहित आल्यानंतर तो मोठा ग्रंथ पडला. जय नावाचा ग्रंथ 8000 श्लोकाचा होता. बघ किती श्लोकाचा होता? 8000. म्हणजे महाभारतामधले पांडव प्रताप. आता आपण विचार करा की का जोडावं लागले असतील त्यांना. महाभारतामध्ये जय नावाचा ग्रंथ कुठला आहे? की कौरव आणि पांडवाचं युद्ध. काय प्रक्रिया आहे ते कौरव आणि पांडवाच्या युद्धामधली? आताची लोकशाही कशी येते की पब्लिक मधून माणसं निवडून येतात, पंतप्रधान बनतो तो राज्य. त्यावेळेची प्रक्रिया काय होती? राजाच्या पोटी जो जन्माला येईल तो राजा होता आणि एक दुसऱ्याची राज्य जिंकल्या जात होती. नैतिक होतं ना त्या जमान्यातलं, एक दुसऱ्याचे. बौद्धाच्या काळापर्यंत होतं. सम्राट अशोकाने कलिंगचं युद्ध म्हणजे लाखो लोकांना मारून त्यांनी कलिंग जिंकलं होतं. हा इतिहास आहे, हा खरा आहे. म्हणजे तोपर्यंत कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध कशा करता दाखवायचंय की सम्राट अशोकाचा कलिंगच्या युद्धामध्ये झालेला कायापालट आणि त्याच्यामुळे जम्बूद्वीपामध्ये सगळा बौद्ध धर्म हे केला होता. आणि म्हणून महाभारत लिहिलं गेलं. तिथं कृष्णाला सांगावं लागलं की खून करण्यात काही पाप नाही. अर्जुनाला काय सांगायचं होतं? त्याला अशोकाची क्रांती त्याला प्रतिक्रांतीत घडवायची होती. अशोकाने लाखो लोकांचे खून केले. अशोकाच्या पुढे एक 7 वर्षाचा भिक्षू जात होता. हा उद्विग्न होऊन बसलेला आहे पाटलीपुत्र मध्ये. कारण एवढ्या लोकांना मी मारलं, काय कमावलं? राज्य तर मिळालं. सम्राट अशोक काय म्हणतो? मी राज्य तर मिळवलं, पण कितीतरी बाया विधवा झाल्या, कोणाचा मुलगा गेलाय, कोणाचा काय गेलाय. आणि तो आक्रोश बघितल्यानंतर हा खिन्न आहे. राज्य मिळालंय, राजा झालाय, खिन्न आहे. आणि तेवढ्या त्याच्या दारून तो 7 वर्षाचा, त्याच्याच नात्यातला असतो तो 7 वर्षाचा भिक्षू मस्त डौलत चालतो. तो म्हणतो याला काहीच दुःख नाही, मी सम्राट आहे, मला दुःख आहे. हा आरामशीर चाललाय, भिक्षा आहे, भिक्षा पात्र आहे आणि 7 वर्षाचा आहे. सामनेर होता तो. आपल्या सेवकाला सांगतो त्यांना बोलून घ्या. 7 वर्षाचा सामनेर, तो थोडी आराम होता. त्याला बोलवल्यावर ते उठतं, त्याच्या सिंहासनावर जाऊन बसतं आराम. ते म्हणतो हा निडर बी आहे, सुखी तर आहे, दुःखाचा लवलेशही याच्यामध्ये नाही. आणि हा निडर आहे, मी राजा माझ्या समोर सिंहासनावर जाऊन बसलाय म्हणजे याला माझी भीती वाटत नाही, निडर आहे. हे कसं आलं तुझ्यामध्ये? म्हणून त्याला विचारतो. तो त्याची इतिहास सांगतो की मी तुझ्याच वंशाचा आहे. परंतु मग तो म्हणतो मला हे पाहिजे. म्हणून तो आपल्या उपगुप्त आपल्या गुरुकडे घेऊन जातो आणि तिथे सम्राट अशोकाचा उदय होतो. याला प्रतिक्रांती करायची होती म्हणून जय विजय नावाचं पांडव प्रताप केला. आणि कृष्णाने तिथे काय तसं सम्राट अशोकाचं परिवर्तन उलटून लावायचं ना, तोपर्यंत तुम्ही ब्राह्मणाची ही कराल का? आणि म्हणून तिथं कृष्णाने अर्जुनाला सांगतो की हत्या करण्यात काही पाप नाही. सम्राटाचं नाव घेता येतं का मग त्यांना तिथे? कारण तोपर्यंत चालत आलेली लोक. मग कधी लिहिल्या गेलं असेल हे? सम्राट अशोकाच्या नंतरच लिहिल्या गेले ना. बाबासाहेब तर अजून पुढे जातात. त्यावेळेस यांनी लिहिलं. तर जय नावाचा ग्रंथ लिहिला, कोणाला काउंटर होतं ते? सम्राट अशोकाला काउंटर होतं की अशोकामध्ये लाखो लोकांचा संहार केल्यानंतर त्याच्यामध्ये मन परिवर्तन होतं. आणि हेच मन परिवर्तनाची जर भाषा राहिली तर बुद्ध धर्म कधी लयाला जाईल का? मग त्याला काउंटर करण्याकरता त्यांना ते द्यायचं होतं की आत्मा नावाची चीज आहे, आत्मा कधी मरत नाही. म्हणून तो अर्जुनाला सांगतो तू पुढच्या भीष्मालाही मारलं तर तो भीष्माला मारत नाही, कारण भीष्माचा आत्मा बाहेर निघून जातो, तो दुसरं शरीर स्वीकारतो. जर मोक्ष मिळाला तर मग स्वर्गात राहतो. मोक्ष मिळालं तर स्वर्गात, कारण त्यांचा मोक्ष कधी आहे? मेल्यानंतरचा. गौतम बुद्धाचा निर्वाण कधी आहे? जिवंतपणी. त्याला टार्गेट करते. क्रांतीला प्रतिक्रांती. अध्यात्म समजायचं असेल तर पुढे दिले बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये थोडे थोडे कंपॅरिझन केलंय त्यांनी. श्लोकाचंही कंपॅरिझन केलंय, बौद्धाच्या तुमचं धम्मपदाचं आहे, याचं केलंय कंपॅरिझन पुढे.
परंतु ह्या ग्रंथामध्ये संशोधन आहे. बाबासाहेबाला फक्त आपल्याला दर्शवायचं होतं. आणि परत एक गोष्ट सांगतो, आपल्या लोकांच्या लक्षातच येत नाही बाबासाहेबाला काय करायचं होतं. बाबासाहेबांची अपेक्षा होती की सगळेच लोक सुज्ञ होतील का एका वेळेला. बुद्धाच्या वेळेसही नव्हते, बाबासाहेबांच्या वेळेसही नव्हते, आणि पुढेही होणार नाही. मग नेमकं काय होतं की कोणाला ना कोणाला तरी नेतृत्व करावं लागतं. त्या नेतृत्व करणाऱ्याला हे माझे ग्रंथ उपयोगी पडतील. आता ऍक्च्युली नेतृत्व करणारे लोक हे ग्रंथ वाचतच नाही. नेतृत्वाचे म्हणून बाबासाहेबांनी पहिल्याच भाषणामध्ये तिथे सांगितलं होतं की हा लोकशाहीचा डोलारा, कारण तुम्हाला राजकीय लोकशाही दिली, पण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही जर नाही आली तर हा राजकीय लोकशाहीचा डोलारा कधी गळून पडेल हे सांगता येत नाही. याच्या पाठीमागचा उद्देशच होता, यालाच क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणतात. की भगवान गौतम बुद्धाच्या पिरियडमध्ये सम्राट अशोकाने त्याच्या 10व्या वारसापर्यंत त्याचं राज्य का टिकलेलं आहे, तर त्यांनी या तिन्ही गोष्टीवर ध्यान दिलेलं आहे, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक. सम्राट अशोकाच्या काळामध्ये जनावरांचे दवाखाने होते. तुम्ही जर इतिहास बघितला ना तर जनावरांचे दवाखाने सम्राट अशोकाने काढले. म्हणजे किती तो सामाजिक लेवलवरती किती दक्ष राजा होता. राजकीय लेवल आणि त्याच्या याच्यामध्ये कुणीही उपाशी राहणार नाही ही व्यवस्था होती. म्हणजे त्याच्याच काळामध्ये निघाल्या धर्मशाळा आहे. कुठे जर तुम्ही गेलात तर धर्मशाळा कशा निघाल्या की कुठलाही जर प्रवासी निघाला असेल तर त्या धर्मशाळेमध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था होत होती. म्हणून अशोकाच्या काळामध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय भेदभाव केल्या जात नव्हता. बाबासाहेबाला तेच सांगायचं. परंतु क्रांती आणि प्रतिक्रांतीला, कारण पूर्ण पायाच, ज्याला हिंदू धर्म तर नाही म्हणता येईल पण यांचा जो वैदिक धर्म आहे त्या वैदिक धर्माचा पायाच असमानतेवरती आहे. कारण एकाच्या वर एकाच्या वर, बाबासाहेब तर त्याला जिना नसलेली इमारत म्हणतात. की ज्या फ्लोअरवर जो जलमला, जर समजा वरच्या याच्यावर किती नीच जलमला तरी त्याला ढकलून द्यायची कुठलीही व्यवस्था खाली नाही. आणि खालच्या याच्यामध्ये किती पंडित जलमला तरी याला वर जायला जिना नाही. म्हणून ज्या याच्यात जलमला त्याच याच्यामध्ये राहावं लागतं. म्हणून ही व्यवस्था उभी व्यवस्था आहे. त्याचं मोडिफिकेशन काशीरामने केलं होतं की आम्हाला ही उभी व्यवस्था बदलायची, नीला आडवी व्यवस्था करायची. म्हणून तर काशीरामही म्हणायचे नाही की आमचा संघर्ष कशा करताय, तर बराबरीचा संघर्ष. आणि म्हणून इथे संघर्ष समजून देताना कसे समजून देता येतील. मग आज आमच्यामध्ये बराचसा गोंधळ होतो. आम्हाला ह्या गोष्टी समजतच नाही. आजही 75% आमच्या डोक्यातले देव अजून गेले नाही. बरं, देव जायचं जाऊ द्या, शिकले सवरलेल्या लोकांचं यांच्याकडे कारण काय असते, बाप आहे, मग आता काय करू. याच्यावरतीच भगवान बुद्धांनी अभिधम्मपीठ कोणाला सांगितलंय, आपल्या आईला सांगितलं जाऊन तुषित देशामध्ये. म्हणजे अभिधम्म पिटकाचा जरी काल्पनिक तुम्हाला वाटत असेल परंतु याच्यामधला बोध काय आहे की आम्ही आमच्या आई वडिलालाही आमचा धम्म आम्ही सांगितला पाहिजे, ते जर अज्ञानी असतील तर. परंतु इथे ते होत नाही. आणि म्हणून हे ग्रंथ लिहिण्याचं कारणच ते होतं की बाबासाहेबाला दर्शवायचं होतं की तुम्ही शिकले सवरलेली लोक आहे, अगोदर तुम्ही समजून घ्या आणि मग तुमची जबाबदारी. आता मी तुम्हाला काल परवा सांगितलं की एका जिल्ह्याला निमंत्रण द्या. तुम्हाला वरवर ते नुसतं निमंत्रण वाटलं असेल, याच्या पाठीमागे खूप मोठा माझा उद्देश आहे. कारण जर ते तिथे आले तर कधी कधी काय होते की एका जिल्ह्यातले आपण एका शहरात राहतो, कोणालाही माहिती नसतं. तो जिल्हा जरी एकत्र आला तर पहिल्या ओळखीतच त्यांच्यावर संघटन निर्माण होतं. इथे जर ह्या विहारात तुम्ही बोलवलं, समजा आपण बीड जिल्हा घेतला, त्या बीड जिल्ह्यातल्या लोकांना बोलवलं, त्यांनाच माहिती नसतं की साकेत नगर मध्ये कोण राहतंय, तिकडे औरंगपुऱ्यात कोण राहते, कोणाला माहिती नसतं. तिथे भेट झाल्यानंतर ती लिंक तुटते आणि ही लिंक जमू नये हा नेहमी RSSने प्रयत्न केलेला आहे. भीमा कोरेगावला बाबासाहेब कधी गेलेले आहेत? 1818ला भीमा कोरेगावचा संघर्ष झालेला आहे. बाबासाहेब 1921ला जातात तिथे. किती 100-150 वर्षाचा काळ आहे की नाही. का गेले बाबासाहेब तिथेच? कारण बाबासाहेबाला माहित होते असे मी एकत्र बोलवले तरी यांच्यात चेतना निर्माण होणार नाही. पण यांना जर सांगितलं की तुमचे महार एवढे शूर होते आणि तिथे जर हे एकत्र आले तर मग प्रेरणा घेऊन बागे जाते.
हाच उद्देश असतो तुमच्या संघटना. कारण तुम्ही ज्या संघटना बनवताना त्या संघटनेचा पायाच ठिसूळ असतो. प्रत्येकाने संघटना कशा बनवल्या? स्वतःच्या कर्तृत्वाकरता बनवल्या. 40 RPI कशा निर्माण झाल्यात? जो अध्यक्ष होता आणि त्याला काढलं की तो निघला नाही, त्याने स्वतःचीच RPI निर्माण केली. त्याला कारण पाया ठिसूळ असतो. म्हणून इथे सांगितलं गेलं की तुम्हाला जेव्हा हे ग्रंथ कळतील की आम्ही एकत्र कशा करता आलं पाहिजे, एकत्र येण्याचा उद्देश जर तुमचा चांगला असेल तर मग मात्र ते संघटन तुटत नाही. त्या संघटनेला कुणी गालबोट लावू शकत नाही. मग भले पाच. म्हणून वामनदादाला गाणं लिहावं लागलं की भीमा तुझ्या विचाराचे जर 5 लोक असते, तलवारीचे तया न्यारेच टोक असते, वाणीत भीम असता करणीत भीम असता. वामनदादा एकही वर्ग शिकला नाही होतो माणूस. एवढं मोठं तत्वज्ञान सांगून गेले आम्हाला. आमच्या डोक्यात वामनदादानी विचाराचे 5 म्हटले, आम्ही एका आईचे 5 एकत्र नाही. असतात का? मला तरी सांगा. नाही. कसं होईल त्याचं मग? आणि म्हणून साकेत नगरामध्ये 90% बौद्धिस्ट असताना 10% हिंदूची होळी आणि गणपती तुमच्यापेक्षा धूमधडाक्यात होतो. कारण त्याला कारण कसं आहे की तुमच्या आचरणाने तुम्ही लोकांना नाही सुधरू शकलात. म्हणून या महाभारताचा ग्रंथ बाबासाहेबाला का सांगावा लागला? महाभारत त्यांनी सांगितले ना. महाभारत त्यांनी सांगून तुमच्या 5,000 वर्ष पिढ्या बिघडवल्या. त्यांनी कर्ण सांगितला. त्यांनी कर्ण सांगितला की नाही? कर्ण हा सूतपुत्र होता. पण जेव्हा सूतपुत्राचा कर्तृत्व उजागर आलं तेव्हा तो कुंतीच्या पदरात टाकलं जाईल. कारण शूर महाराला आजही गावाकडे जर तुम्ही गेला ना तर प्रत्येक गावामध्ये एक मारुतीचं देऊळ आहे आणि ते नेमकं वेशीत असतं आणि तिथे मारुती बसवलेला असतो दगडाचा. तुमच्या गावाचं चित्र समोर आणा. याचा इतिहास आहे. ते प्रतीक आहे मारत्या महाराचं. कारण महाराला वेश सांभाळायला दिली जात असे. रात्रीच्या वेळेस ती वेश बंद झाली की त्या वेशीमध्ये महाराने काठी घेऊन उभं राहावं. त्याचं प्रतीक म्हणून तो मारत्या महार होता. परंतु यांनी तो मारुती बनवला आणि म्हणून म्हण पडली की करायला गेलो गणपतीन झाला मारुती. आपण करायला वेगळं जातो आणि होतं वेगळं. म्हणून ह्या गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे. कारण तो मारत्या महाराचा मारुती कधी झाला तुम्हाला कळलंच नाही. आणि म्हणून तुमच्या अवलोकितेश्वराचा कधी श्रीकृष्ण झाला 8 हाताचा तेही तुम्हाला कळलं नाही. त्याच्याकरता बाबासाहेबाला ग्रंथ सांगावं लागले की बाबा रे, महाभारत हे बुद्धाच्या अगोदरचं नाहीये. जय नावाचा ग्रंथ सम्राट अशोकाने केलेल्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता निर्माण केलेला ग्रंथ होता. त्याच्यानंतर ते लिहितात की या संस्थेने त्याच्यानंतर बाबासाहेब लिहितात साहजिकच महाभारत हे नाव मिळाले. ग्रंथाचा आकार वाढला तशीच विषयाची व्याप्तीही वाढली. व्यासाच्या जयमध्ये 8,800 श्लोकापेक्षा जास्त श्लोक नाहीत. वैशंपायनाच्या आवृत्तीत ती श्लोक संख्या 24,000 झाली. सौतीने त्यातही विस्तार करून एकूण श्लोकाची संख्या 96,000 केली. विषयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास व्यासाच्या मूळ लिखाणात फक्त कौरव पांडवाच्या युद्धाची कथा आहे. वैशंपायन यांनी त्यात 2 भाग पाडले. एक म्हणजे मूळ कथा व दुसरी म्हणजे धर्मोपदेश, धार्मिक कर्तव्य, नैतिक व सामाजिक आचार संहितेचे शिकवण देणे यावर आधारित आहे. सौतीच्या 3ऱ्या आवृत्तीत चमत्कारावर आधारित दंतकथाची भर त्यात घालण्यात आली. सर्व प्रकारच्या लहान सहान दंतकथा व ऐतिहासिक कथा भारतामध्ये स्वतंत्रपणे होत्या. आता मी पहिलंच सांगितलं तुम्हाला की यांच्या कथा कशा निर्माण झाल्या. पहिलं काय जय कोणाकरता झाला? सम्राट अशोकाच्या क्रांती आणि प्रतिक्रांती करता. तेवढ्या काही पिरियड पर त्या लोकांनी विश्वास ठेवला की असं असू शकेल. परंतु लोकांना ते कळलं की 2 भावाच्या मधला हा संघर्ष आहे. बाबासाहेब काय लिहितात की ह्या 2 भावाच्या मधला संघर्ष आहे हा तिसऱ्याने पेटवलेला आहे. पेटवलाय कोणी? कृष्णाने पेटवलेला. आग त्यांनीच लावलेली. बाबासाहेब तर स्पष्ट लिहितात की याला आग लावायची काही गरज नव्हती. त्या 2 भावाने समजून घेतलं असतं काय करायचं असतं. परत नैतिकतेवर ते सांगतात की बाबासाहेब सांगतात की खरा हक्क तर दुर्योधनाचाच होता परंतु त्याने हे केलं. आणि मग 3रा चॅप्टर सुरू होतो. कृष्णाचं पात्र खूप नंतर आणलं पाहिजे. व्यासाने गीता कशी घुसडल्या गेली, कृष्णाचं पात्र आलंय कधी?
पांडव प्रतापामध्ये कृष्णाचं पात्र तेव्हाच येतं की सम्राट अशोकाला कुणी माणसात आणलेलं आहे? भगवान बुद्धाच्या भिक्षू. मग कुठलं तरी धार्मिक पात्र त्याच्यात गेलं पाहिजे की नाही? त्या महाभारतामध्ये जर काउंटर करायचं असेल तर अर्जुन तसाच ऐकणार आहे का? जर अर्जुनाला ऐकायचंच असतं तर ते पहिलेच तयार झाले होते. जेव्हा द्रौपदी पणाला लावली तेव्हा जंगलात निघून गेले तेव्हा संपलं होतं ना त्यांचं. परंतु मग तिथे जर सम्राट अशोकाच्या हृदयाचं परिवर्तन एक बौद्ध भिक्षू करू शकतो तर मग मात्र यांच्या डोक्यातलं काढण्याकरता आम्हालाही कोणी ना कोणीतरी द्यायला पाहिजे. मग मथुरेमध्ये कृष्णाला जन्माला कसं जन्माला घातलं जातं कृष्णाला? मग बघा कितवा मुलगा आहे तो? 8वा मुलगा आहे. भविष्यवाणी होते अगोदर. त्याच्या आईचं नाव देवकी आणि त्याचं नाव वसुदेव. म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की 40 जातक मिळून महाभारत तयार झाले. घत जातक नावाचं तुमच्यामध्ये एक जातक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण कृष्णाची स्टोरी आहे. त्याच्यात वासुदेव म्हटले जाते. घत जातकामध्ये वासुदेव हा बोधिसत्व आहे. 10 भावाचा तो येते. आता ते पूर्ण जातक सांगायचं म्हटलं की आपल्याला 10-12 हे लागतील, 10-12 दिवस लागतील ते समजावून सांगायला. छोटी छोटी गोष्ट सांगतो ते त्यांनी कसं घेतलं, कृष्णाला कसं मध्ये आणलं. त्या घत जातकामध्ये 10 भाऊ जन्माला येतात आणि या 10 भावाची ती स्टोरी आहे. शेवटचा हा घत आहे आणि घत हा सगळ्यांना सुधारतो. याची स्टोरी त्यांनी कृष्णाला तुरुंगात जन्माला. भविष्यवाणी काय केली की कंस हा त्याचा कोण आहे? मामा. मामा नावाच्या पात्राला एवढं बदनाम केलं यांनी की त्या महाभारतात शकुनी मामा आणि तिकडे कृष्णाचा कंस मामा. ऍक्च्युली मामा हे एवढं पवित्र नातं आहे की आपण आपल्या आईला मा म्हणतो की नाही? प्रत्येक जण खेड्याकडे जर गेलं तर आपण मा म्हणतो. 2 वेळेस मा म्हटलं की मामा होतो. किती वेळेस म्हटल्यावर? 2 वेळेस मा म्हटलं की मामा होतो. आणि म्हणून कधी जर कुणाची आई वारली तर मुलं आजोळी वाढतात, बापाच्या घरी नाही वाढत. पण यांनी प्रति काउंटर मध्ये मामा एवढा बदनाम करून ठेवला की विचारूच नका. कंस मामा आणि एक शकुनी. कारण पवित्र नात्यालाही त्यांनी एकदम भंगार करून टाकलं. आणि म्हणून तिथं भविष्यवाणी काय केली की देवकीच्या पोटी 8वा येणारा पुत्र, 8वा म्हणजे तुमचा अष्टांगिक मार्गातला ब्रीद आहे, त्यालाच हे करायचं. म्हणून 8वा येणारा मुलगा तुझा खून करणार आहे. कोणाचा? कंसाचा. कारण यांना महाभारतात ते पात्र आणायचं. सम्राट अशोकाची प्रतिक्रांती तशी करता येईल का? कारण सम्राट अशोकाला गुरु कोण भेटलेले आहेत? उपगुप्त शिष्य आहेत ना, त्यांच्यामुळे झाला. अर्जुनाचा कायापालट करायला कुणीतरी आणावं लागेल की नाही? आणि म्हणून मथुरामध्ये कृष्ण जन्माला घातला. आणि मग महाभारत मागे जात जात मग त्याच्यात सगळ्याच्या गोष्टी दिसते. एकट्या पात्राकरता किती पात्र निर्माण करावं लागतात? मग बलरामही निर्माण करावं लागतो. मग भीमाला गदा शिकवायला, दुर्योधनाला गदा शिकवायला, जसा त्यांना करता. म्हणून ही सगळी पात्र निर्माण करण्याकरता त्या लेखकांनी मग पाठीमाग कृष्णाला जन्म दिला. मग किती श्लोक होतात? बाबासाहेब इथं लिहितात की त्या श्लोकाची संख्या होते 24. सम्राट अशोकाच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता जय नावाचा ग्रंथ व्यासाच्या हातून लिहिला गेला. ऍक्च्युली व्यास वेगळाच आहे, बाबासाहेब पुढे ते लिहितात कुणी लिहिला गेला. त्याच्यानंतर तेवढे गेलं तर लोक प्रश्न विचारतील ना की अर्जुन कसा तयार झाला आपल्या भावाला आणि यांना त्यांना मारायला? सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन कोणी केलेलं आहे? भिक्षुनी. याचं हृदय परिवर्तन करायला कोणीतरी पाहिजे ना. आणि मग निस्ता कृष्ण चालेल का? मग गीता द्यावा लागेल. मग गीता द्यायची तो कुठले? मग परत श्लोक आले की तुमचं धम्मपद उचलायला. कारण तिथे तोपर्यंत धम्मपद हे श्रीलंकेमध्ये सुरक्षित होतं. कारण इथले ग्रंथ, तुमच्या भारतातले ग्रंथ नालंदा जेव्हा जाळली तेव्हा सगळे ग्रंथ संपलेले होते. तुमची ग्रंथ संपदा कोणी कोणी जतन केलेली होती? जेव्हा महेंद्र आणि संघमित्रा श्रीलंकेला गेले, फायन आणि युसांग यांनी नालंदा मधून ते ग्रंथ चीन मध्ये नेले. धर्माबोधी म्हणून एक होता, त्यांनी थायलंड मध्ये नेले. अशा लोकांनी तुमची ग्रंथ संपदा कुठे नेलेली आहे? बाहेर देशात नेली. आणि मग तिथून ती परत आणावं लागली. ती ग्रंथ संपदा
परत आणून त्याला काउंटर होण्याकरता मग कृष्णाची निर्मिती, आणि मग कृष्णाच्या पात्राला निर्मिती करण्याकरता मग विराट पर्व सुरू होतं, विराट राजा तयार होतो. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा लिहिण्याच्या त्या याच्यामध्ये काही काही पात्र लिहिल्या जातात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की मला जेव्हा माझे वडील महाभारतातल्या कथा सांगायचे, रामायणाच्या कथा सांगायचे, जेव्हा मॅट्रिकला गेल्यानंतर मला जेव्हा किर्लोस्कर गुरुजींनी बुद्ध चरित्र मला भेट दिलं आणि जेव्हा मी ते वाचलं तेव्हा मी एवढा प्रभावित झालो. आणि तेव्हा मग मला पश्चाताप झाला की मला बाबांनी ह्या कथा का सांगितल्या, महाभारतातल्या कथा मला का सांगितल्या. आणि बाबासाहेब म्हणतात मी वडिलांना प्रश्न विचारला की जर तुम्हाला बुद्ध माहिती होता तर तुम्ही मला हे का सांगितल्या. तर ते रामजी बाबा म्हणतात की मला तुला त्या कथा का सांगितल्यात की त्या याच्यामध्ये त्यांनी कर्ण, द्रोण, एकलव्य ह्या कथा काहीही नसताना ते हिरो झालेले आहेत आणि त्याच्यापासून तुला प्रेरणा मिळावी म्हणून मी ते कथा सांगितलेल्या आहेत. बाबासाहेब म्हणतात की त्या सगळ्याच्या प्रेरणेपेक्षा भगवान बुद्ध एकच प्रेरणा मोठी होती. आणि म्हणून ह्या याला काउंटर करण्याकरता तिथेही आपल्याला लक्षात येईल. आता त्या कथेवरती संशोधन करायचं झालं तर जो एकलव्य आहे, एकलव्याला धनुर्विद्या शिकवायला द्रोणाचार्यांनी नकार दिलेला आहे. क्रांती प्रतिक्रांती मधले आहे की जेव्हा भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचा विवाहही तुमच्यासारखा कुठला तरी अरेंज मॅरेज नाहीये, तेही स्वयंवर होतं. यशोधरेच्या लग्नाचं स्वयंवर भगवान बुद्धांनी जिंकलेलं आहे. म्हणजे त्या जमान्यामध्ये ज्या ज्या विद्या अपेक्षित होत्या त्या पूर्ण बुद्धाला, सिद्धार्थाला येत होत्या. सिद्धार्थ हे नावही का ठेवलं होतं? सिद्धार्थ या नावाचा अर्थ कोणाला माहिती आहे का? सिद्धार्थ या नावाचा अर्थ आहे अभिलाषा पूर्ण होणे, सिद्धीला जाणे. शुद्धोधन आणि महामायाची अभिलाषा याला गेली होती म्हणून नाव काय होतं? सिद्धार्थ. सिद्धार्थचा अर्थ आहे अभिलाषा पूर्ण होणे. त्या वेळच्या ज्या ज्या विद्या होत्या त्या त्या विद्या शिकवण्याकरता भगवान बुद्धाच्या तिथे शिक्षक हेच होते ना. काय शिक्षण होते त्यावेळेसचे की राजाला पात्रता काय असावी, की त्याला युद्ध कौशल्य असावं, शक्यतोवर भाषा माहिती असाव्या, हे शिक्षणाचे पर्याय होते. आणि मग त्याला जर काउंटर करायचं असेल की भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे जे शिक्षण होते मग त्याला जर हे करायचं असेल तर मग ही पात्र निर्माण करता आली पाहिजे. मग जर पात्र निर्माण करायची तर त्या पात्रावर शिक्षक निर्माण करताना इव्हन कृष्णाचं का ऐकलं पाहिजे? इकडे अशोकाने तुमच्या भिक्षूचं का ऐकलंय? कारण तो पात्र आहे, भिक्षू आहे, सच्चा आहे, तो कुठेही खोटं बोलत नाही. आता यांना इथे तर ती काउंटर करायचं होतं, तो प्रतिक्रांती सगळं खोटं बोलूनच करायची होती. म्हणून कृष्णाला भिक्षू करता येईल का? मग कृष्णाला देव केला. कारण देवाच्या शब्दाला चॅलेंज करता येत नाही. तुमच्या डोक्यात एकदा देव टाकून दिला तर चॅलेंज करता येत नाही. आणि म्हणून आमचे 200 किलोचे बाप आणि 6-6 फूट वजनाचे बाप 28,000ची 500 लोक फौज कापू शकतात, पण गुलामी घालू शकतात का? नाही. कारण डोक्यात देव टाकलेला होता. डोक्यात काय होता? आमच्या देव टाकलेला होता. कारण देव डोक्यातून काढणं हे खूप कठीण काम होतं. बाबासाहेबांनी तो तुमच्या डोक्यातला देव काढण्याकरता 5 वर्ष काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. तेव्हा तुमच्या डोक्यातला केळ काढला. अरे तो दगडाचा आहे रे बाबा, तोही तुम्हाला आत घेत नाही. कारण ह्या ग्रंथाचाही तसंच. आणि म्हणून बाबासाहेबांनी इथे लिहिलं की हा काळ कोणता आहे की त्या काळानंतर. आणि मग नंतर ह्या श्लोकाचे किती, आता जर तुम्ही महाभारत घ्यायला गेलं तर 1,00,000 श्लोकाचं महाभारत, एवढे त्याचे खंड. मग त्याच्यामध्ये सर्व ययातीपासून तर मग सगळ्या कादंबऱ्या त्याने त्याच्यात ज्या ज्या दंतकथा ज्याला ज्याला घुसवता येतील त्या त्या दंतकथा त्याच्यात घुसवत गेले. बाबासाहेब सांगतात की हे वाङ्मय प्रतिक्रांती करता निर्माण करण्यात आलं. ह्या वाङ्मयामध्ये कुठलाही पहिला जो होता तो त्याला फक्त खाली कर्मकांड याचा आधार होता. परंतु जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बौद्ध धर्माला काउंटर अशा बाबतीत करता येणार नाही, याला बुद्धीची जोड द्यावा लागेल, तुम्हाला काहीतरी अध्यात्म
सांगावं लागेल. आणि म्हणून त्या महाभारतात गीता सांगायची. मग गीता कोणाकडून सांगायची? सांगणाराही आधी कोणीतरी चांगला माणूस पाहिजे ना. धम्मपद आणि तुमचा धम्म भगवान बुद्धाने सांगितला. बुद्धाची क्रेडिबिलिटी आहे ना. तसा क्रेडिबल माणूस कोण पाहिजे? तर मग कृष्ण निर्माण केला, आणि कृष्ण त्याच्यावर ऑब्जेक्शनच घेऊ नये म्हणून तो अवतार बनवला. आणि म्हणून हे ग्रंथ तर बाबासाहेब लिहितात की ह्या तिसऱ्या भागामध्ये त्याचे श्लोक किती झालेत? 96,000. मूळ लिखाणात फक्त कौरव पांडवाच्या युद्धाची कथा आहे. वैश्यपाने आणि त्यात तो भाग पाडले. वर आधारित व्याप्ती वाढली. सवतीच्या तिसऱ्या आवृत्तीत चमत्कारावर आधारित दंतकथाची भर त्यात घालण्यात आली आणि सर्व प्रकारच्या लहान सहान दंतकथा, ऐतिहासिक कथा भारतमध्ये स्वतंत्रपणे होत्या. त्या सर्व कथा तिसऱ्या आवृत्तीत एकत्रित आढळतात. भरत हा ज्ञान आणि शिक्षणाचे भंडार बनवावे ही सवतीची आणखी एक महत्वाकांक्षा होती. त्यामुळेच त्याने राजकारण, भूगोल, धनुर्विद्या आणि विषयावर ज्ञानाची त्यात भर घातली. पूर्वोक्ती करण्याची सवतीची सवय लक्षात घेता त्याच्या हाती आलेल्या भारतचे महाभारतामध्ये परिवर्तन झाले. आणि इथे बाबासाहेब म्हणतात की त्यांनी तुमच्या ज्ञानात थोडीफार भर टाकण्याकरता गीता जरी घातली, पण मात्र याच्यात चमत्काराकरता दंतकथाही टाकल्या. तर याच्यातला चमत्कार, पहिला चमत्कार काय आहे? सीतेचं वस्त्रहरण करताना कृष्णाने वस्त्र पुरवलं. चमत्कार आहे की नाही? की ते 7-8 जण आपले तिची साडी फेडत होते आणि हा तिला साडी पुरवत होता. ते बेशुद्ध पडेपर्यंत तिची साडी काही यांना काढता आली नाही. हा काय होता? चमत्कार. श्रीकृष्णाच्या हातातलं सुदर्शन चक्र त्याने एकदा सोडल्यानंतर शिशुपालाचं मुंडकच उडून जातं. हा काय होता? चमत्कार. म्हणजे आपल्या बौद्धिकतेबरोबर बाबासाहेब सांगतात की यांनी याच्यामध्ये दंतकथा, चमत्कारिक कथा घातल्या. आणि चमत्कारावरती सगळ्यात लवकर अशिक्षित माणसाचा विश्वास बसतो. परवाला काय नाव आहे त्यांच्यावर, पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी भाषण दिलं बघा. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की बाप, मला वाटतं काहीतरी प्राध्यापक हे आहे, आणि त्या दोघांच्या द्वंद्वामध्ये मुलगा दवाखान्यात न्यायचा की मांत्रिकाकडे न्यायचा आहे. एज्युकेशन. आता गोष्ट खरी असेल तर त्यांनी स्टेजवर आपल्याला सांगितलं, परवा सांगितले ना आपल्याला, की जर तो खरोखर असेल तर किती मोठा आपल्या डोक्यातला तो वादळ आहे. म्हणून आजही लोकांचा चमत्कारावर विश्वास बसतो. आजही शिकलेल्या माणसालाही काय वाटतं की चमत्कार कुठे ना कुठेतरी घडेल. आणि म्हणून का घुसाडल्या गेल्या त्या दंतकथा? आजही त्याला काउंटर केलंय का कोणी? द्रौपदीच्या वस्त्रहरणाला उदाहरणं देतात उलटे, की त्या द्रौपदीचं इज्जत वाचवाय करता श्रीकृष्ण धावून आला कपडे घेऊन. ते विनोदाने आम्ही सांगत असतो की त्याच्याजवळ कुठले कपडे होते? त्यांनी त्या गोपी आंघोळ करत होते ना, ते पळवून नेले होते, ते वस्त्र होते त्याच्याजवळ, ते पुरवले तिला. विनोदाचा भाग तो असता की त्याच ग्रंथामध्ये तो काही गोपीचे वस्त्र पळवून नेतो, पण दुसऱ्या चमत्कारात तो त्या द्रौपदीला वस्त्र पुरवतो. विरोधाभासी आहे की नाही? एका तलावामध्ये गोपी आंघोळी करतात तर हा त्यांचे वस्त्र घेऊन झाडावर पळून जातो, आणि दुसऱ्या ठिकाणी चमत्काराने तो द्रौपदीला वस्त्र पुरवतो. बाबासाहेबाला याच्यामध्ये काय लिहायचं होतं की ह्या कथा काउंटर करताना पहिली कथा त्यांनी फक्त खाली तुमच्या बौद्ध तत्वज्ञानाचं, युद्धाचं तत्वज्ञान जाळायकरता जय विजय निर्माण केला. तेवढ्याने फरक कळला का? सम्राट अशोकाचं मन परिवर्तन करायकरता भिक्षू आहे, म्हणून मग तिथे त्यांना कृष्ण घालावा लागला. बुद्धाचं तत्वज्ञान जसं त्यांनी धम्मपदात सांगितलं, विनय पिटकात सांगितलं, सुत्त पिटकात सांगितलं, अभधम्म पिटकात सांगितलं, तशी त्यांना गीता सांगावं लागली. ती गीताही कुठून चोरली? धम्मपदामध्ये. पुढे येईल त्याच्यावर, मी तुम्हाला गीताच घेऊन येईल. ते गीताचे श्लोक आणि धम्मपदाचे श्लोक कसे एकत्र आहेत आणि ते कसं उल्लू बनवलं गेलंय ते आपल्याला सांगता येईल. ते कधी सांगता येईल आपल्याला? मग त्याच्यावरती तो परत हे होतं ना, मग ते परत युक्तिवाद करतात की आमची गीता जुनी आहे. बाबासाहेब का लिहितात अगोदर? की जुनं कोण आहे हे पहिल्या प्रकरणात बाबासाहेबाला दाखवून द्यायचं की यांची निर्मिती कधी आहे, बुद्ध कालीन आहे की बुद्धाच्या नंतरची आहे की बुद्धाच्या पूर्वीची आहे. ते सगळे ग्रंथ हे बुद्धाच्या नंतरचे आहेत, बुद्धाच्या अगोदरचे ग्रंथ हे नाहीये. आता त्यांच्या लिखाणाचा कालावधी, कौरव पांडवातील युद्धाची घटना
अतिप्राचीन आहे यात शंका नाही, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की व्यासाने केलेले लिखाणही तितकेच प्राचीन आहे. विविध आवृत्त्याच्या लिखाणाचा नेमका कालावधी निश्चित करणे कठीण आहे. हे सर्व लक्षात घेऊन हॉपकिन्स म्हणतात, सर्वसामान्यपणे बोलायचे झाल्यास महाभारताचा कालावधी इसवी सन 200 ते 400 दरम्यानचा असावा. अर्थात यात मूळ आवृत्तीत वेळोवेळी भर पडत गेली व त्यामुळे होत गेलेल्या विस्ताराचा विचार करण्यात आलेला नाही, परंतु इतर काही परिस्थितीजन्य पुरावे आहेत की ज्याप्रमाणे अलीकडील तारीख निश्चित करणे शक्य आहे. महाभारतात हुंसाचा संदर्भ आलेला आहे. इसवी सन 455च्या सुमारास स्कंदगुप्त राजाने हुनची लढाई करून त्याचा पराभव केला होता. त्याखेरीज इसवी सन 522 पर्यंत हुनाचे अतिक्रमण चालू होते. त्यावरून स्वाभाविकपणे स्पष्ट होते की महाभारताचे लिखाण हे ते कालखंडात किंवा त्यानंतर झालेले असावे. म्हणून इथे बाबासाहेब कोणाचा आधार देतात? हुनाचं जेव्हा अतिक्रमण झालं की नाही तर त्यावेळेस त्या राजामध्ये झालेला युद्धाचा उल्लेख महाभारतामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की हा काळ इसवी सन 400 ते 500च्या दरम्यानचा आहे आणि बुद्धाचा कालावधी, अशोकाचा कालावधी इसवी सन पूर्व 300 ते 400 500 सालाचा आहे. आणि म्हणून ही जी ग्रंथ संपदा आहे प्रति काउंटर करायची ही बुद्धाच्या नंतरची आहे, बुद्धाच्या अगोदरची नाही. आणि म्हणून बुद्धाला काउंटर करण्याकरता, बुद्धाच्या क्रांतीला प्रतिक्रांती करण्याकरता यांनी निर्माण केलेले ग्रंथ, निर्माण केलेल्या कथा, निर्माण केलेले ग्रंथ हे सगळे त्याला काल्पनिक म्हणता येईल. त्याच अध्यायातील 29व्या श्लोकात म्हटले आहे की वृषालाच्या दडपशाहीमुळे ब्राह्मण वर्ग भयभीत झालेला आहे. त्यांना कोणी त्राता उरलेला नसल्याने ते आक्रंदन करीत जगभर सैराभरा पळत सुटले आहे. या श्लोकात वृषाल्याचा जो उल्लेख आलेला आहे तो बौद्ध धर्मीयाच्या संदर्भात असूच शकत नाही. ब्राह्मणावर बौद्धाची दहशत होती असा एकही पुरावा शोधून सापडत नाही. या उलट बौद्धाच्या राजवटीत बौद्ध भिक्षूप्रमाणे ब्राह्मणांनाही मुक्त स्वातंत्र्य होते. याचा पुरावा आहे वृषालाचा उल्लेख असंस्कृत रानटी या अर्थाने म्हणजेच मुस्लिम आक्रांतांना उद्देशून असला पाहिजे. आणि भगवान बुद्ध सांगतात की त्या महाभारतामध्येही वृषालाचा संबंध येतो. वृषाल हा रानटी आहे, त्यांनी शिरकाण केलेले आहे. त्यांची लोक काही ते बौद्ध म्हणतात की बौद्धांनी ते जरी गृहीत धरलं, पण बाबासाहेब म्हणतात की हे मुस्लिम आक्रांता होता तो. आणि मग मुस्लिमाचं आक्रमण कधी झालेलं आहे तर इसवी सन 700च्या नंतर. म्हणून महाभारत ग्रंथाची निर्मिती बाबासाहेब कधी सांगतात? इसवी सन 200 ते इसवी सन 800-900 मध्ये. म्हणून हाही ग्रंथ बौद्ध कालीनही नसून बौद्धाच्या जवळजवळ 400 ते 500-700 वर्षा नंतर निर्मित केलेला आहे. म्हणून जसं आपण गीता बघितली, वेदांत बघितलं, आज महाभारत बघितलं, हाही ग्रंथ बाबासाहेब सांगतात की हा बौद्धाच्या नंतरचा ग्रंथ आहे. आज आपण महाभारत इथे संपूया, उद्या रामायण बघूया.